तर नमस्कार मित्रांनो, आज हे आपले मित्र आहेत आणि यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आपल्या आश्रमाला भेट दिली त्यांनी की आपल्या बांधवांसाठी एक अन्नदान नाश्त्याची सोय केली होती. तर त्यांच्याकडून विचारायचं की आपल्या आश्रमाबद्दल फीडबॅक, आपला आश्रम खरंच म्हणजे आपण इथं खरंच श्रम करतो का दाखवण्यापुरतं करतो, त्यांच्याकडून एक दोन शब्दात आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ. सांगा आपल्या आश्रमाबद्दल फीडबॅक माहिती सांगा, तुम्हाला काय वाटतं आपल्या आश्रमाबद्दल. नमस्कार, मी माधव बेंजरगे. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथं श्री राधाकृष्ण फाउंडेशन निलंगा या ठिकाणी बेघर असणाऱ्या लोकांचे फाउंडेशन आहे. ते आपले आकाश भैया साळुंखे खूप चांगल्या रीतीनं ते सांभाळतात आणि हे जे बेघर जे किती येतात 48 लोकांची सोय जी की आपला स्वतःला घरी करणं होत नाही. आपले आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत, त्यांना करणं होत नाही. पण मी ऐकून होतो की राधाकृष्ण फाउंडेशनमध्ये अशी सोय आकाशभैया करतात. पण ॲक्च्युली इथं आल्यानंतर त्यापेक्षाही चांगलं कार्य हे आकाशभैयाचं आहे. आणि आकाशभैया तुमचं हे कार्य असंच वाढत राहू याच तुम्हाला शुभेच्छा. मित्रांनो, मला काय म्हणायचं आहे, आता मी जे काम करतोय, आता मला एक सांगायचं तुम्हाला, मी जे काम करतोय हे कायमचं नाव की तात्पुरती परिस्थितीत राहून नाही कायम चलाव काम. कारण कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला हा आशीर्वाद खूप मोठा आशीर्वाद आहे. आता काय झालंय ते तुमचा व्हिडिओ म्हणजे फीडबॅक घ्यायचं कारण काय, कारण मला दाखवून द्यायचं की जे माझ्या सध्याला इंस्टाग्रामची फॅमिली आहे त्या सगळ्यांना दाखवून द्यायचे माझ्या फॅमिलीला की मी खरंच काम करतोय की दाखवणं पुरतं करतोय. खरंच नाही, खूप चांगल्या पद्धतीनं काम करताय. आता तुमचे सगळे मित्रमंडळी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं काम करताय. आता या म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, आता मी जे श्रम करतोय जे आपलं समाजकार्य करतोय या समाजकार्यामध्ये खूप मोठी अडचण येऊ आपल्याला की आपला आश्रम बंद करण्याच्या म्हणजे मार्गावर आहेत काही लोक, काय आश्रमचे लोक असतील, काही कोणी असतील, नावं घेत नाही काही लोकांची, माझ्या समोर आहे सगळ्यांची नावं, पण मला नावं घ्यायची नाही त्यांचे. कारण कुठल्या गव्हर्नमेंटला धरून केलं नाही, कुठल्या राजकारणाला धरून केलं नाही आणि नंतरला कुठला फाउंडेशन नाही, कुठला स्पॉन्सर नाही, काहीच नाही. जे चालतंय ते तुमच्या मदतीवर आणि या लोकांच्या आशीर्वादावर हे आपला आश्रम चालतं. म्हणजे 3 टायमाचं जेवण त्यांचं राहणं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं संगोपन करणे जे आहे हे सगळं निःशुल्क करतो मी आणि तुमच्या मदतीवर चालतं हे. मग ह्या गोष्टी चालवलं कसं, करलं कसं, या गोष्टीमध्ये अडथळा आणायचा प्रयत्न करायचा किंवा आमचं एवढं मोठं असून आमच्या कोणी येणार अशा गोष्टी त्यांच्या मनामध्ये येऊ. पण मला काय म्हणायचं आहे, मी कोणासाठी तर काहीतरी करतोय, ज्याच्यासाठी करतो कोणासाठी करतोय, ज्याला कोणच बघत नाही त्यासाठी मी दरवेळेस एकच बोलतोय की बाबा ज्याला म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटनं सोडले, समाजानं सोडले, नंतर त्याच्या स्वतःच्या फॅमिलीने सोडले, अशा लोकांचा सांभाळ करतो आम्ही. मग त्याला स्वतःचं कळत नाही, जेवायचं कळत नाही, राहायचं कळत नाही, अंगात कपडे घालायचे का ना घालायचे, कसले घालायचे, तोंड धुवायचं, हातात कसलंच काही कळत नाही. अशा लोकांना म्हणजे लहान बाळाला पण शिकवायचं जर म्हणलं तर त्याला किती तर श्रम करावं लागतं. मग आता हे जर कसे तुम्हाला माहिती आहे, मानसिक आजारी लोक आहेत हे. मी मनोरुग्णाचं हॉस्पिटल चालवत नाही, हे आश्रम चालवतो. म्हणजे बेवारस जे लोक आहेत, ज्या लोकांना खरंच गरज आहे, निराधार लोक आहेत, त्या लोकांचं संगोपन करतो. मग अशा लोकांना सांभाळायला चांगलं का न सांभाळायला चांगलं. आणि कसं आहे माहिती आहे का नाही, मी इथे येण्याच्या अगोदर पण मला माहित होतं, पण मला पण माहिती नव्हतं की एवढ्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही करताय. इथं आल्यानंतर एक अनुभव वेगळाच आहे की तुम्ही प्रत्येकाची देखभाल करणं. असं मी काय म्हणालो, असं तुमच्या समोरच म्हणून नाही, ऍक्च्युली तुम्ही रात्री या. आम्ही पण तुम्हाला सांगून आलोच नाही की तुम्हाला तेच म्हणालो. असं नाही म्हणजे की मी 24 तास तुम्हाला खोटं बोलत नाही, दिवसाला वेगळे सांभाळलं जाते आणि रात्रीला वेगळं सांभाळलं जाते. रात्रभर जागून असतं बरं का, टीव्ही चालू असते, पोरग बघत बसते टीव्ही, सगळ्यांना बाथरूमला नेणं, लगीला नेणं, एखादे कोण घाण केलं म्हणजे जागेत पण करतात, लग्न संडास तेल आंघोळ घालणं, म्हणजे सगळ्यांकडे वेगळ्या नजरेनं. म्हणजे एखाद्याला म्हणजे आम्ही कसं दाखवतो लोकांसोबत नंतर जशा संस्कृत तसा काहीच विषय नाही. 24 तास एकेका माणसाकडे लक्ष देतो. आताच मला म्हणजे एखादा घाण वाजूला चेक करायला, तसं आम्ही कंटिन्यू एखाद्याकडे लक्ष, म्हणजे एकामुळे दुसरं म्हणजे म्हणते बघा एका कांद्यामुळे सगळे असतात, म्हणजे एकामुळे सगळ्याला आपण वेगळं दुर्लक्ष करतात. त्याच्यामुळे स्वच्छता जर ठेवलो तर तुम्ही आमच्याकडे येतो, आम्हाला पण त्याच्यात बस वाटतो. बरोबर आहे. मग त्यासाठी आता मला एवढंच म्हणायचं की तुमचा सहकार्य असावं, सपोर्ट असावं, सगळ्याचा सपोर्ट असावं, त्याच्यावर चालणार आहे आपले 100% सहकार्य राहील आकाशभाई. धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. सगळ्यात मोठं धन्यवाद तुमचं.